हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 13वा अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. 8 ते 12 एकत्र श्लोक आहेत. त्याचं तात्पर्य आपण पहिल्या पॅरेग्राफच्या 7व्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करत आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. ज्ञान मार्गाच्या सर्व वर्णनातील महत्वाचा मुद्दा 11व्या श्लोकातील प्रथम पंक्तीमध्ये वर्णिला आहे. मयीच अनन्य योगेन भक्तिर अव्यभिचारिणी. ज्ञानाची परिणती अनन्य भगवत भक्तीमध्ये होते. जर मनुष्याने दिव्य भगवत सेवेचा स्वीकार केला नाही किंवा करण्यास पात्र नसेल, म्हणजे तो मनुष्य भगवत सेवेचा स्वीकार करण्यास पात्र नसेल, तर इतर 19 साधनांना विशिष्ट महत्व नाही. परंतु जर मनुष्याने पूर्णपणे कृष्ण भावनामय होऊन भक्तीचा स्वीकार केला, तर इतर 19 साधने आपोआपच त्याच्या ठायी विकसित होतात. तर जर एखादा भक्ती करत नाहीये आणि बाकी सर्व साधन पद्धती करतो आहे, तर त्या पद्धती निष्फळ आहेत. पण जर भगवंतांना शरणागत होऊन अनन्य भक्ती करू लागला एखादा व्यक्ती, तर आपोआप ही सर्व साधने आहेत ती त्या व्यक्तीमध्ये प्रकट होतील. पुढे वाचते आहे. श्रीमद भागवतात 5.18.12 मध्ये सांगितल्याप्रमाणे यस्यास्ति भक्तिर् भगवती अकिंचना सर्वे गुणे तत्र समासते सुरः. ज्याने भक्ती प्राप्त केली आहे त्याच्या ठायी ज्ञानाचे सर्व सद्गुण विकसित होतात. तर जसं श्रील प्रभुपाद इथे आधी म्हणता आहेत की जो व्यक्ती पूर्णपणे कृष्ण भावना भावित होतो आहे, त्याने भक्तीचा स्वीकार केला आहे, तर इतर या सर्व 8 ते 12 श्लोकांमध्ये सांगितलेली जी इतर ज्ञानाची साधने आहेत ती आपोआपच त्याच्या ठायी विकसित होतात. ज्ञानाचे सर्व सद्गुण त्या भक्ताच्या ठिकाणी विकसित होतात, म्हणजेच तो भक्त हे सगळे गुण प्राप्त करतो. 8व्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे आध्यात्मिक गुरुचा स्वीकार करणे आवश्यक आहे. जो भक्तीचा स्वीकार करतो त्याच्यासाठी सुद्धा आध्यात्मिक गुरुचा स्वीकार करणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. प्रमाणित आध्यात्मिक गुरुचा स्वीकार केल्यावर दिव्य जीवनाचा प्रारंभ होतो. तर याविषयी एक वैष्णवाचार्य सांगत होते प्रवचनामध्ये की एका भक्ताला एक व्यक्ती म्हणाला की मी भगवद्गीता मानतो, पण गुरु स्वीकार करण्याची माझी काही इच्छा नाही. काही जण म्हणतात आम्ही भगवंतांना मानतो पण गुरूंना मानत नाही. तर मग भक्त यावर उत्तर देतात की तुम्ही जर भगवान श्रीकृष्णांना मानता, भगवद्गीतेला मानता, तर मग भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत 4.34 मध्ये सांगितलं आहे, ते तुम्हाला माहिती आहे ना? तर आपण 4.34 हा श्लोक वाचूया. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, आध्यात्मिक गुरुकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात, कारण त्यांनी तत्व जाणलेले असते. तर हा श्लोक सांगून भक्त पुढे म्हणतात
की तुम्ही जर भगवद्गीता स्वीकारता आहात, भगवान श्रीकृष्णांना भगवंत म्हणून मानता आहात, तर मग त्यांचा हा उपदेश तुम्ही का बरं स्वीकारत नाहीत? इथे आपण शेवटी वाचलं की प्रमाणित आध्यात्मिक गुरूंचा स्वीकार केल्यावर दिव्य जीवनाचा प्रारंभ होतो. तर असे हे जे आध्यात्मिक गुरु आहेत ते आपल्याला भगवंतांबरोबरचं आपलं ज्ञान, संबंध ज्ञान काय आहे ते समजावून सांगतात. मी कोण आहे, भगवंत कोण आहेत, त्यांचा आणि माझा काय संबंध आहे, हे जगत आहे त्याच्याशी माझा काय संबंध आहे, हे सगळं आध्यात्मिक मार्गदर्शक आपल्याला समजावून सांगतात. आणि म्हणून इथे म्हटलं आहे की प्रमाणित आध्यात्मिक गुरुचा स्वीकार केल्यावर व्यक्तीच्या दिव्य जीवनाचा आरंभ सुरू होतो. आता पुढे वाचते आहे. भगवंत या श्लोकामध्ये स्पष्टपणे सांगतात की हा ज्ञान मार्ग म्हणजेच वास्तविक मार्ग आहे. या व्यतिरिक्त जे काही तर्क इत्यादी आहेत ते सर्व निरर्थक आहेत. तर आपण हा जो 12वा श्लोक वाचला त्याची दुसरी ओळ आहे, त्यामध्ये भगवंत म्हणत आहेत, एतत् ज्ञानम इति प्रोक्तम अज्ञानम यत् अतः अन्यथा. तर हे सर्व ज्ञान आहे असे मी घोषित करतो. जे भगवंतांनी 8व्या श्लोकापासून 12व्या श्लोकाच्या पहिल्या ओळीपर्यंत सांगितलं, हे सगळं ज्ञान आहे असं भगवंत म्हणत आहेत. आणि या व्यतिरिक्त जे काही आहे ते सारं अज्ञान आहे. तर असं हे जे अज्ञान आहे ते कसं आहे, निरर्थक आहे असं श्रील प्रभुपाद आपल्याला आता तात्पर्यात समजावून सांगत आहेत. आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.